भारत आणि भारत देशासाठी आजचा दिवस हा सोन्याचा आणि ह्याच सोन्याच्या दिवशी आपला संपूर्ण भारत देश जो खऱ्या अर्थानं तरुण आहे आणि केवळ तरुण वर्ग हा सगळ्यात जास्त भारतामध्ये असल्यामुळे हाच तरुण वर्ग आणखीन सुवर्णयुग पाहू शकेल का हेच जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हसक आणि आज आपल्या सोबत 15 ऑगस्ट निमित्त खास असे पाहुणे आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांची मी ओळख करून देते। सगळ्यात आधी आपल्या सोबत आहेत वीरमाता अनुराधा गोरेबाई। अनुराधाबाई, आपलं खूप मनापासून स्वागत। आपल्यासोबत दुसऱ्या पाहुण्या आहेत मनीषा बाणखेले, आपलंही NDTV मराठीमध्ये स्वागत। अतिशय उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या करत असतात, समुपदेशक आहेत आणि मानसोपचार तज्ञ ही त्यांची ओळख। आणि आपल्या तिसऱ्या पाहुण्या आहेत अतिशय उत्तम वायोलिन वादक आहेत श्रुती भावे चितळे, आपलंही NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत। मी सगळ्यात आधी वीरमाता ज्या आहेत त्यांच्याकडे जाते। खऱ्या अर्थानं जे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सुंदर म्हणजे आपलं मूल, ते मूल त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलं आहे। कॅप्टन विनायक गोरे यांची महती ही वेगळी सांगण्याची गरज नाही, मात्र अशी भावना खरं तर बाई ही मनामध्ये येणं, आजही रोमांच अक्षरशः उठतात की अशी भावना मनामध्ये असणं आणि ती जगणं, ती लोकांपर्यंत आता पोहोचवणं हे खरं काम आहे। कसं ते साध्य होऊ शकेल? खरं तर प्रत्येकजण रोज करतच असतो, फक्त आपण नोटीस करत नाही एवढंच। आणि कारण कुठेही आपण कोणतंही प्रोफेशन असू दे, काहीही असू दे, आपलं जीव ओतून काम करत असतो आणि ज्यावेळेला माझा स्वार्थ त्याच्यात नाही आहे किंवा कोणाचंही नुकसान होणार नाही आहे या भावनेने केलेलं प्रत्येक काम हे मला वाटते ही भावना रुजवून जाते। मात्र तरीही तुम्हाला जसं वाटत असेल की आपल्या पुढच्या पिढीने खास वेगळं काहीतरी करायला हवं आहे जे उठून दिसेल, तर मात्र ते समाज, घर आणि एकूण सगळंच वातावरण आणि बरोबरीनं शाळा खास यांनी खास वातावरण निर्मिती करावी लागते। आणि आजकाल काही वेळेला म्हणतात की फक्त आमची देशभक्ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिसते का? मी तर उलटं म्हणते की प्रत्येकाच्या मनात असलेली भावना ती प्रगट करण्याची संधी आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मिळते। स्वातंत्र्य ही अतिशय सुखद भावना आहे। मनीषा, तुम्हाला विचारायचं आहे की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यामध्ये खूपदा गल्लत होते, ती गल्लत होऊ नये यासाठी थोडंसं मार्गदर्शन। स्वातंत्र्य आपण जर बोलायला गेलो तर इंडिपेंडन्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्वैराचार इंडिपेंडन्स विथ इररिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारीने उपभोगलेलं स्वातंत्र्य म्हणू शकतो, ते आहे खरं स्वातंत्र्य। आणि स्वैराचार बेजबाबदारीने उपभोगलेलं स्वातंत्र्य। मी कुठला एक निर्णय घेते आहे, समजा मी एक फॅमिली मध्ये आहे किंवा मी फ्रेंड सर्कलमध्ये आहे किंवा कुठलाही एक निर्णय घेते आहे, मी निर्णय घेते आहे, पण ह्याच्यामुळे इतर कोणाला त्रास होता कामा नाही, ना मानसिक ना शारीरिक ना कोणाच्या इमोशन्स दुखवल्या पाहिजे। जेव्हा आपण असे निर्णय घेतो त्याला म्हणतात जबाबदारीने घेतलेला तो स्वातंत्र्याचा उपभोग, की ह्याच्यामध्ये दिसून येते माणुसकी, लिमिटेशन्स आहेत, पॉझिटिव्ह आउटकम्स आहेत आणि रिस्पेक्ट आहे। आणि हे जर मी स्वैराचारमध्ये जर एक एक्झाम्पल द्यायला गेले तर माझं चांगलं होतं आहे ना, माझं भलं होतं आहे ना, बाकी कुणाचंही नुकसान हो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, यात दिसतो माणुसकी नाही, लिमिटेशन्स नाही, नेगेटिव्ह आउटकम्स, डिसरिस्पेक्ट। मनीषा, याच अनुषंगानं विचारायचं आहे की जीवन समर्पित करणं पूर्णपणे ही खूपच उदात्त वेगळी भावना आहे, पण एक साधी गोष्ट की लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या वस्तूपासून मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये देशकार्य पाहणं किंवा एक चांगली भावना ठेवणं हे रुजवणं मुलांपासून मोठ्यांपर्यंत कसं शक्य आहे ते? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकेल की आपण असं बोलतो की आता आपल्याला एक व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे, विचार स्वातंत्र्य पण मिळालं आहे, ओके। पण खरंच आपल्याला विचार स्वातंत्र्य जो मिळाला आहे आपण तो जगतो आहे का? तो अजून जरा बांधील आहे। जसं ह्या म्हणाल्या की कॉम्पिटिशन्स प्लस कंपॅरिझन्स पण येतात, प्लस आपण ह्या दडपणाखाली खूप आहोत। पॅरेंटिंग जर मी एक्झाम्पल घेतलं तर माझ्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे, त्याचं करिअर कशात आहे, त्याची आवड काय आहे हे आयडेंटिफाय न करता त्या मुलाने ते का घेतलं, त्याच्यामध्ये कितपत करिअर आहे, मग तूही तेच घे, हे डिरेक्टली लादणं, ठीक आहे। इथे काय विचार स्वातंत्र्य आहे पण नो डिसिजन, मग ही चेन कॅरी फॉरवर्ड होते मुलाकडे की अरे माझी आवड काय, मला सक्सेस कशामध्ये, मी पॅकेज बघू की आवड बघू, त्यापेक्षा नको माझ्या मित्राने जर ते कॉलेज घेतलं ना मीही ते घेतो, परत डिसिजन मेकिंग नाही। पर्सनल ग्रोथ बरोबर देशाला कॉन्ट्रीब्यूट करणं हे इंटरलिंक्ड आहे।
कारण देशासाठी एक चांगला माणूस बनणं भागच आहे. जरी आपण विचार केला सेल्फिश की नाही मला चांगली व्यक्ती बनायची आहे, चांगली व्यक्ती बनायला जे आपण एफर्ट्स घेतो जे छोटे छोटे आहेत त्याच्याने इव्हेंच्युअली आपण कॉन्ट्रीब्यूट करतो देशासाठी. कारण आपल्यासाठी चांगले विचार आले तर आपण देशाला चांगलंच देतो. आणि असेच क्रांतिकारक होऊन स्फुरण चढतं. किमान त्या गीतातनं जरी स्फुरण चढलं तरी सुद्धा त्याची एक प्रमुख बाजू आहे, ती सांगण्याचं काम मनीषा यांनी केलेलं आहे. ऐकूयात ते गीत नेमकं काय आहे. सुंदर. कलाकार असून आपण समाजाला काय थोडंफार योगदान आपल्याकडनं दिलं जाऊ शकतं ह्याचा खूप विचार येतो. एस्पेशली देशभक्ती या विषयावर. तर मला अभिमान वाटतो हे सांगायला की माझी आजी आजोबा दामोदर भावे आणि प्रतिभा भावे हे संघ आणि समितीसाठी खूप कार्य केलेलं आहे. आणि देशासाठी घरामध्ये कायम पॅट्रिऑटिझम हा विषय असायचा. आजोबांना कायम वाटायचं की आम्ही मुलांनी कोणीतरी मिलिटरीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि कृतज्ञता असली पाहिजे आपण ज्या राष्ट्रात जन्म घेतला आहे त्याच्याबद्दल. ह्याच्याबद्दल कायम काहीतरी विषय असायचेच. पॅट्रिऑटिक सॉंग्स किंवा त्या निमित्ताची गाणी ही समाज प्रबोधनात्मक गाणी ह्याच माध्यमाने आम्ही लोकांपर्यंत पोचू शकतो. एक खूप सुंदर अनुभव सांगू इच्छिते की पॅन्डेमिकच्या काळात जेव्हा आपण सगळेच आपापल्या घरात अडकलेलो होतो तर स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचं अजरामर काव्य नेमज सीने ह्या गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन मी अगदी सहज एका सहवादकाबरोबर पोस्ट केलं आणि ते इतकं सुंदररित्या सगळ्या लोकांपर्यंत पोचलं, अतिशय व्हायरल झालं आजच्या भाषेत म्हणायचं तर एक आनंद होतो की आपण एक थोडंसं माध्यम आपण काय योगदान देणार, पण इतकं सुंदर काव्य जे लोकांपर्यंत ऑलरेडी पोचलं आहे. पण आपण जर एक निमित्त ठरलो की समजा लहान मुलांना ते आवडलं, एक व्हायलिनवर वाजवलं आहे म्हणून किंवा काहीतरी निमित्त असून, तर त्याच्यात थोडासा खारीचा वाटा म्युझिशियन्सचा असू शकतो. याचा फार आनंद आहे. वा. खरं तर याच नोटवरती एक विचारायचं आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त एक काय संदेश तुम्हाला वाटतो की द्यायला हवा मनीषा? नेहमी आपल्याला कंप्लेंट्स असतात की हे एवढं करप्शन चाललं आहे, एवढं चुकीच्या गोष्टी चालल्यात ह्या त्या. ठीक आहे, नो इश्यू. यू गॉट ऑप्शन. त्या क्षेत्रातलं ज्ञान घ्या, त्या क्षेत्रात उतरा आणि बदल घडवा. सो डोंट कीप ऑन आस्किंग फॉर द चेंज, बी दी चेंज. जरी देशाचा एक आदर्श नागरिक बनायचा असेल तर एक कपटासुद्धा आपल्याला रस्त्यावरती पडू द्यायचा नाही. ही अगदी साधी गोष्ट असते, पण तीही अनेकदा होत नाही, तिच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि अशाच गोष्टी टाळून जर आपण खरंच देशासाठी काही करायचं असेल तर मुळात आधी आपल्या घरापासून सुरुवात करावी, त्यानंतर आपला परिसर, आपला समाज आणि मग हळूहळू हा संपूर्ण परिसर वाढता ठेवावा. मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत जाण्याचा जर प्रयत्न झाला तर अर्थातच ते खरं देशकार्य असेल आणि देशासाठीची ती खऱ्या अर्थानं एक आदर भावना असेल, आदरांजली असेल.